ती गीतकथा किंवा रामायण कथा आपण ज्याला म्हणतो तशी कथा, त्याच्यामध्ये प्रेमरस, वीररस, त्यागरस असे वेगवेगळे रस असतात कवितांमध्ये. आज आपण ज्या कविता, आता हे कविराज भूषण ज्यांचं पहिलं नाव आहे भूषण त्रिपाठी, हे कुठले बरं? हे उत्तर भारतातले. आणि या कवींना सवय असते की आल्यानंतर राजाचा पराक्रम काय केलेला आहे त्याची माहिती घ्यायची. तर प्रातःकाळी तो उठून तिथे गेले आणि तिथे ते त्यांच्या कवितांचा रियाज करत होते. आणि अशीच 5-6 जण, म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण होतं? महाराज होते, मोहिते होते, अष्टप्रधान मंडळातली माणसं होती आणि ती सकाळी जगदीश्वराच्या दर्शनाला होती. महाराजांनी पेहराव केलेला नव्हता त्यावेळेस, साध्या याच्यामध्ये महाराज दर्शनाला आलेले होते. आणि महाराजांना माहिती होतं हा कवी भूषण आहे, हा कविता करून आलेला आहे, याला काहीतरी मला ऐकवायचं, हा रोज छंदाची प्रॅक्टिस करतोय. सक्कर जिमी सैल पर अर्कतम फैल पर बिगन की रेल पर लंबोदर देखी राम दशकंद पर भीम जरासंद पर भूषण जो सुंदर सिंधु पर कुंभुज बीसे किए हार जो अगन्न पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पार्थ जो पेखिए. बाळाच्या हातावरती राम द्यायचा हा महाराजांनी बनवलेला नियम होता आणि त्याने तर महाराजांसाठी काम केलं होतं, त्याला कसा काय बरं देणार नाही. मग कविराज भूषण यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून सांगायला चालू केलं, छंद सांगायला चालू केला. सारी चतुरंग सेन अंग में उमंग धरी सारी या शिवाजी जंग जितना चलत है भूषण बनत नाद विहर नगारण के नदी मंद गेब रन के रलत है ऐल फेल खेल बेल गलक में गेल गेल सजन के खेल पर सेल उछलत है तारा सो तरणी दूरी दूरा पे लगत जिमी तारा पर पारा पार वारियो हलत है वारियो हलत